अगं सुनबाई, तुझा बाप तर एक नंबरचा भिकारी आहे. त्याने तुला अगदी रिकाम्या हाताने पाठवले. अगं, त्या शेजारच्या देशपांडे वहिनींची सून बघ. तिच्या बापाने 20 तोळे सोनं घातलंय. एवढंच नव्हे तर गाडी आणि फ्लॅटसुद्धा दिला आहे. माहीत नाही माझ्या मुलाने कोणत्या यरडाला पाणी घातलं होतं की त्याला तुझ्यासारखी बायको आणि असं उखडलेलं सासर भेटलं. तुझ्या बापाने माझ्या मुलाची एकही हौस पूर्ण केली नाही. साधी 1 तोळेची चेनसुद्धा तो घालू शकला नाही. तू काय घेऊन आलीस लग्नात? 4 भांड्यांचा सेट? अगं, आजकाल भिकारीसुद्धा लग्नात इतकं देतात. पण तुझ्या बापाने तर गरिबीच्या नावाखाली कमालच केली. गरीब गरीब म्हणून आम्हाला चांगलंच ठेंगा दाखवला. प्रतिभाताई आपल्या सुनेला जानकीला ओरडत होत्या. जानकी मात्र गप गुमान सासूबाईंचं बोलणं ऐकत उभी होती. जानकीचा हाच मृदू स्वभाव गौतमला आवडला होता. खरं तर त्याला घरात एक गाय इतकी शांत बायकोच हवी होती. म्हणून त्याने जानकीशी लग्न केलं होतं. पण त्यावेळी त्याच्या लक्षात आलं नव्हतं की जानकी एका गरीब घरची मुलगी आहे. मग जावयाच्या हौशी कोण पूर्ण करणार? हुंडा ती कसा आणणार? आता जानकी त्याच्या घरात आली होती. पण गौतमला तिच्याशी लग्न केल्याचा पश्चाताप होत होता. तो वारंवार स्वतःच्या चुकीची जाणीव करत होता. असो, आई बायकोचं भांडण ऐकून गौतम बाहेर आला. जानकीला पाहून म्हणाला, जानकी, तुझ्या खोलीत जा. जानकी शांतपणे खोलीत निघून गेली. तेव्हा प्रतिभाताई मुलाला धारेवर धरू लागल्या. गौतम, तू एवढा मूर्ख आहेस का? मला या भिकारणीला कसंही करून घरातून हाकलून द्यायचं आहे. हिचा काही उपयोग नाही. तुझ्यामुळे माझ्या सगळ्या स्वप्नांची वाट लागली आहे. माहीत नाही कोणत्या अशुभ मुहूर्तावर तिला बघायला गेलास. परवाच देशपांडेंच्या मुलाचं लग्न झालं. त्याच्या सत्यनारायण पूजेला मी गेले होते. त्यांच्या सुनेला पाहून तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. पायापासून डोक्यापर्यंत ती सोन्याने मढलेली होती. घरात नवीन फर्निचर, प्रत्येक खोलीत AC. एवढंच काय, तिनं आपल्या सासू सासऱ्यांना, दिराला, जाऊबाईंना महागडे कपडे आणि सोन्याच्या चैनाही दिल्या आहेत. त्या सुनेनं सगळ्या घराचं रूपच पालटून टाकलं. आणि आपण अजून या जुन्या वस्तूंवर जगत बसायचं. मला वाटलं होतं की माझ्या गौतमचं लग्न झालं की त्याची बायकोसुद्धा असं सोनं दागिन्यानं फर्निचर घेऊन येईल. पण आमचं नशीब फुटकं निघालं. अशी दरिद्री सून आमच्या पदरात पडली. तिला कुठे घेऊन जायलासुद्धा मला लाज वाटते. त्यात तुझी नोकरी, पगार म्हणावा तसा नाही की तू स्वतः सगळं विकत घेऊ शकशील. त्यामुळे आता काहीतरी उपाय करायलाच हवा. माझ्या दारात गाडी उभी राहायला हवी. प्रत्येक खोलीत AC हवा. मला तुझं दुसरं लग्न लावून द्यायचं आहे. अशी सून हवी जी आपल्याबरोबर घराची भरभराट घडवून आणेल. गौतम आईच्या बोलण्याला मनोमन सहमत होता. कारण जेव्हा तो इतरांच्या घरात नवं फर्निचर, आलिशान वस्तू बघायचा तेव्हा त्याच्याही मनाला वाटायचं की आपल्या घरी असं का नाही. त्याने कित्येकदा जानकीला टोमणे मारले होते. तुझ्या आई बापांनी तुला लग्नात काहीच दिलं नाही. पण आता तरी एक वस्तू पाठवायला सांग त्यांना, नाहीतर तुला या घरात राहू देणार नाही. पण जानकी नेहमी एकच उत्तर द्यायची, माझे आई बाबा खूप गरीब आहेत. त्यांच्याजवळ इतका पैसा नाही की मला एवढ्या महागड्या वस्तू देऊ शकतील. हे ऐकून गौतम संतापून जायचा. त्याला वाटायचं, हिचा एवढा जाच करूनही ही आपल्या आईवडिलांना सांगत का नाही. त्याला ठाम विश्वास होता, जर जानकीने आई बाबांना मागणी घातली तर ते कष्टानं का होईना पण नक्की पैसे देतील. कारण प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की त्यांच्या मुलीने सासरी सुखाने राहावं. जानकी तर आपल्या आईवडिलांना काहीही सांगत नव्हती. नवऱ्याच्या बोलण्याकडेही कायम दुर्लक्ष करत होती. यामुळे गौतम पूर्णपणे आपल्या आईच्या बाजूने उभा राहू लागला. तो वारंवार जानकीला धमकावत असे, तुझ्या आई बापाकडून पैसे घेऊन ये, नाहीतर तुला घराबाहेर फेकून देईन. पण जानकी त्याचं बोलणं ऐकून फक्त अश्रूंनी डोळे भरत बसायची. आज मात्र गौतमचा राग आकाशाला भिडला होता. कारण थोड्या वेळापूर्वीच तो आपल्या मित्राच्या घरी जाऊन आला होता. तिथल्या हॉलमध्ये एक प्रचंड LED TV लावलेला पाहून
त्याने विचारलं. तेव्हा मित्राने सांगितलं, हा माझ्या बायकोला तिच्या वडिलांनी दिलेला आहे. हे ऐकून गौतमच्या मनात आग पेटली. मी जानकीसारख्या गरीब मुलीशी का लग्न केलं? त्या श्रीमंत मुलींमध्ये कोणाशी तरी लग्न केलं असतं, ज्या माझ्या मागे लागल्या होत्या, तर आज माझ्या घरातही अशी चैनीची साधनं असती. तो घरी परतला आणि संतापाने बेडरूमचा दरवाजा धाडकन आपटला. पलंगावर झोपलेल्या जानकीचं ब्लँकेट खेचून काढलं. तिच्या दंडाला धरून तिला ओढत हॉलमध्ये आणलं. मग आई वडिलांकडे बोट करून तो ओरडला, तुला हे दिसत नाही का? माझे आई बाबा या जुन्या छोट्या टीव्हीवर डोळे लावून बसतात. जर तू लग्नात मोठा टीव्ही घेऊन आली असतीस तर आज त्यांना असं त्रासदायक पाहावं लागलं नसतं. दोघांचा कल्लोळ ऐकून आई वडील तिकडे वळले. गौतम, काय झालं तुला? सूनबाईला का त्रास देतोयस? अशोकराव संतापले. गौतम म्हणाला, बाबा, मी आत्ताच मित्राच्या घरी गेलो होतो. एवढा मोठा LED त्याच्या सासरकडून दिला आहे आणि आपल्या घरी अजून माझ्या लहानपणीचा टीव्ही धूळ खात पडला आहे. जर जानकी लग्नात टीव्ही घेऊन आली असती तर आज आपल्याकडेही नवीन टीव्ही असता. अशोकराव शांत पण ठाम आवाजात म्हणाले. गौतम, जर टीव्ही हवा असेल तर स्वतः खरेदी कर. हे काय बंधन आहे की सूनबाईनं लग्नातच टीव्ही घेऊन यावा? गौतम उत्तर द्यायला तोंड उघडतो तोच प्रतिभाताई झडप घालून म्हणाल्या, काय बोलत आहात तुम्ही? आपला मुलगा दिवसभर कष्ट करतो आणि जे काही मिळवतो ते घरी आणतो. त्याचा पगार सूनबाईंच्या चोचल्यांमध्येच संपतो. मग तो आणखी वस्तू कुठून घेणार? असं म्हणून प्रतिभाताईंनी जानकीचा हात धरला आणि तिला ओढत घराबाहेर काढू लागल्या. घाबरलेली जानकी त्यांच्या पायावर पडून रडत विनवू लागली, आई, मला घरातून बाहेर काढू नका. माझ्या आई वडिलांना हा धक्का सहन होणार नाही. त्यांचं वय झालं आहे. ते इतकं मोठं दुःख पचवू शकणार नाहीत. उद्या मी माहेरी जाऊन टीव्ही घेऊन येते. हे ऐकताच गौतमच्या डोळ्यात आनंद चमकला. त्याने आईला डोळ्यांनीच इशारा केला. प्रतिभाताईंनी जानकीला पायाने दूर ढकललं आणि सोप्यावर येऊन बसल्या. आता गौतमच्या मनात फक्त एकच विचार घोंगावत होता, कधी जानकी माहेरी जाईल आणि टीव्ही घेऊन येईल. खरं तर अशाच रीतीने तिच्या आईबापाकडून एक एक वस्तू आणून घ्यायच्या आहेत. दुसरीकडे जानकी अश्रू साडीच्या पदराने पुसत हळूच आपल्या खोलीत निघून गेली. जानकी खोलीत निघून गेल्यावर गौतम सोप्यावर आईजवळ येऊन बसला. दोघं माया लेकरानं मिळून वस्तूंची एक लांबलचक यादी बनवू लागले. टीव्ही नंतर गाडी, मग फ्रीज, मग सोनं, असं एक एक करून सगळं माहेरवरून खेचून आणायचं असा कट रचला गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला निघताना गौतमने जानकीकडे बोट दाखवत धमकी दिली, आज माहेरी जाऊन मोठा LED टीव्ही घेऊन ये, नाहीतर लक्षात ठेव, कायमचं माहेरी बसावं लागेल. जानकीने मान खाली घालून फक्त हो इतकंच उच्चारलं. डोळ्यात पाणी साचलं होतं, पण ती स्वयंपाकघरात निघून गेली. संध्याकाळी गौतम ऑफिसवरून परतला. त्याचा चेहरा आधीच रागाने काळवंडलेला होता. त्यात आईने सांगितलं, जानकी टीव्ही घेऊन आली खरी, पण तो जुन्या एवढाच आहे. एवढ्या छोट्या टीव्हीचा काय उपयोग? गौतमचा संताप अनावर झाला. त्याने जोरात ओरडत आवाज दिला, जानकी. जानकी धावत बाहेर आली. गौतमने हातातली बॅग सोप्यावर आदळली आणि तिच्याकडे रक्ताळलेल्या नजरेनं पाहत गरजला, तुझ्या आई बापाला अजिबात लाज नाही का? एवढा छोटा टीव्ही देऊन पाठवलं. तुझ्या नवऱ्याची किंमत इतकीच का? जर मला माहीत असतं की तुझे आई बाप असला डब्बा देणार आहेत तर कालच आईला थांबवलं नसतं आणि आज तू या घरात नसतीस, त्यांच्या दारात रडत बसली असतीस. तो संतापाने आईकडे वळला. आई, हवं तर हिला घराबाहेर फेकून दे, माझा हिच्याशी आता काहीही संबंध नाही. मग जानकीकडे बोट करून म्हणाला, मी तुला घटस्फोटाचे पेपर पाठवणार आहे, तयारी ठेव. हे ऐकताच जानकीचे डोळे भरून वाहू लागले. ती जोरजोरात रडू लागली. तिचं आक्रोश घरभर घुमू लागलं. पण गौतमच्या हृदयाला जराही दया आली नाही. ही बाई माझी स्वप्न कधीच पूर्ण करू शकणार नाही. माझी सगळी स्वप्न राख झाली.
यादी धूळ खात पडली. तो मनात पुटपुटला. गौतमने तिला एक शेवटचा कटाक्ष टाकला. पाय आपटले आणि दरवाजा आपटत खोलीत निघून गेला. त्याच्या मागोमाग प्रतिभाताईंनी जानकीचे केस पकडले. तिला ओढत घराबाहेर काढू लागल्या. तेव्हा जानकी डोळ्यातून धारा वाहत थरथरत्या आवाजात म्हणाली, एक दिवस न्याय नक्कीच होईल. एवढं म्हणत ती जड थकलेल्या पावलांनी घर सोडून निघून गेली. त्या क्षणी अशोकराव घरी नव्हते. गौतमने मनोमन देवाचे आभार मानले. बाबा असते तर कधीच हे होऊ दिलं नसतं. एका महिन्याच्या आतच त्याने घटस्फोटाचे पेपर तयार करून जानकीच्या माहेरी पाठवले. त्यानंतर तिच्याशी कुठलाही संपर्क ठेवला नाही. वेळ निघून जात होता. प्रतिभाताई आता मुलाच्या दुसऱ्या लग्नाची स्वप्न बघू लागल्या. एका दिवशी त्या म्हणाल्या, गौतम, तुला कुठली मुलगी आवडत असेल तर मला सांग. गौतम थंड कठोर आवाजात म्हणाला, आई, पहिल्यांदा मोठी चूक झाली होती. आता मात्र तू अशी मुलगी शोध जी लग्नात लाखो रुपये घेऊन येईल. तेव्हा प्रतिभाताई हसून म्हणाल्या, गौतम बाळा, काळजी करू नकोस. आता तुझी आई अशी सून घेऊन येईल की आपल्या घराला वैभवाने भरून टाकेल. यानंतर प्रतिभाताई मुली शोधू लागल्या आणि गौतम नेहमीप्रमाणे ऑफिसला जाऊ लागला. पण जेव्हा अशोकराव घरी परतले तेव्हा जानकी घरात नसल्याचं पाहून त्यांनी सगळं घर डोक्यावर घेतलं. जानकी खूप गुणी मुलगी होती. तिने या घराला उभं ठेवलं होतं. आता बघा घर कसं उद्ध्वस्त होतंय, ते वारंवार म्हणत होते. पण शारदाताई आणि गौतमला त्याचं काहीच वाटलं नाही. त्यांच्यासमोर अशोकरावांचं काहीच चाललं नाही. हळूहळू दिवस जात गेले आणि गौतमला परिस्थितीची खरी जाणीव झाली. कारण आता त्याला ऑफिसवरून परत आल्यानंतर स्वयंपाक करावा लागत होता. प्रतिभाताई मात्र डोकेदुखी झाली असं सांगून आडवं पडून राहत होत्या. एक दिवस वैतागून गौतम ओरडला, आई, मी घरातलं अजून काम करू शकत नाही. एक तर पटकन सून घेऊन ये, नाहीतर स्वतः स्वयंपाक कर. तेव्हा प्रतिभाताई शांतपणे म्हणाल्या, गौतम बाळा, थोडा धीर धर. घाई करून पुन्हा एकदा चूक करायची नाही. आठव आधी काय घडलं होतं. आईच्या या शब्दांनंतर गौतम गप्प बसला. दरम्यान जानकीला घर सोडून जवळपास 1 वर्ष झालं होतं. पण गौतमचं दुसरं लग्न अजून झालं नव्हतं. एक दिवस संध्याकाळी तो ऑफिसवरून परतला. शारदाताईने आनंदाने त्याच्या तोंडात पेढा घालत सांगितलं, गौतम बाळा, तुझं लग्न एका श्रीमंत घरातल्या मुलीसोबत ठरवलं आहे. एवढा मोठा हुंडा मिळणार आहे की संपूर्ण गल्लीतील कोणत्याही सूनबाईने एवढं आणलं नव्हतं. हे ऐकून गौतमच्या आनंदाला पारावर उरला नाही. पण तेवढ्यात प्रतिभाताई म्हणाल्या, पण गौतम, त्यांना लग्न लवकर करायचं आहे. फक्त 15 दिवसाचा वेळ दिला आहे. गौतमने बॅग सोफ्यावर फेकली, पायावर पाय टाकून बसला आणि म्हणाला, आई, ही तर सर्वात चांगली गोष्ट आहे. जेवढ्या लवकर नवीन सून येईल तेवढ्या लवकर माझी स्वयंपाकघरातून सुटका होईल. अगदी 15 दिवसातच गौतम आणि अर्पिताचं लग्न धूमधडाक्यात पार पडलं. गौतम आणि प्रतिभाताईंच्या आनंदाला पारावार राहिला नाही. कारण अर्पिता येताना एवढं महागडं सामान घेऊन आली होती की गल्लीतल्या लोकांचे डोळे विस्फारले. सगळीकडे चर्चा होऊ लागली, गौतमची बायको एवढं काही घेऊन आली आहे की आजवर कुणीच आणलं नसेल. ही कुजबूज ऐकून प्रतिभाताईंचा आनंद गगनाला भिडला. त्यांना वाटलं पुन्हा एकदा आपलं घर नवं झालं आहे. संपूर्ण घर आता महागड्या वस्तूंनी सजलं होतं. लग्नानंतरचे पहिले काही दिवस गौतम आणि अर्पिता हनीमून, नातेवाईक भेटी आणि पार्ट्यांमध्ये गेले. मात्र त्या दिवसातच अर्पिताचं खरं रूप हळूहळू समोर येऊ लागलं. नवीन नवरी असल्यामुळे सुरुवातीला सगळ्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. एक दिवस गौतम लग्नानंतर पहिल्यांदाच ऑफिसला निघाला. तो म्हणाला, अर्पिता, नाश्ता झाला का? आणि माझा टिफिन कुठे आहे? तेव्हा अर्पिताने तिरस्काराने उत्तर दिलं, मी तुमची मोल करीन नाही. नाश्ता हवा असेल तर स्वतः स्वयंपाकघरात जा. मला माझ्या मैत्रिणींबरोबर पार्टीला जायचं आहे. त्यासाठी मला तयार व्हायचं आहे. असं म्हणत ती बाथरूममध्ये निघून गेली. गौतम अवाक झाला. त्याच्या डोळ्यासमोर जानकीचे दिवस तरुण गेले.
ती माझ्या खाण्यापिण्याची इतकी काळजी घ्यायची आणि अर्पिताने तर माझ्या तोंडावरच सांगितलं की स्वतः करून खा. गौतम मनोमन हादरला. आत्तापर्यंत त्याला वाटत होतं की अर्पिता नवीन आहे म्हणून काम करत नाही, पण आता 15 दिवस झाले तरी तिने घरातल्या कोणत्याही वस्तूला हात लावला नव्हता. आता गौतमचे डोळे उघडले होते. त्याला स्पष्टपणे जाणवले की अर्पिता घरातलं काहीच काम करणार नाही. पुन्हा सगळं त्यालाच करावं लागणार होतं. तरीसुद्धा त्याच्या मनात एक वेगळीच आनंदाची झळ जागृत झाली होती. कारण घरातील प्रत्येक गोष्ट, फर्निचरापासून ते सजावटपर्यंत महागडी आणि नवीन होती आणि आता त्याच्याजवळ स्वतःची गाडीही होती. रात्री अर्पिता खूप उशिरा घरी आली. गौतमने विचारलं, अर्पिता, एवढा उशीर का झाला? तू सकाळी गेलीस आणि आत्ता रात्रीचे 10 वाजले आहेत. अर्पिताने रागवून उत्तर दिलं, तुम्हाला सांगणं मी गरजेचं समजत नाही. पुढे माझी चौकशी केली तर मी बाबांकडे तुमची तक्रार करेन. गौतम थबकला. अर्पिताच्या पैशांमुळे तो तिचा गुलाम झाल्यासारखा जगत होता. काहीही बोलल्याशिवाय तो दुसरीकडे वळून गपचूप झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी घड्याळात 8 वाजून गेले होते. तो घाईघाईने अर्पिताला म्हणाला, अर्पिता प्लीज आज तरी उठ, मला थोडी मदत कर. ऑफिसला उशीर होत आहे आणि माझा ड्रेससुद्धा इस्त्री केलेला नाही. हे ऐकताच अर्पिताने ओरडत उत्तर दिलं, मला झोपेतून उठवण्याचं तुमचं धाडस कसं झालं? रात्री मी पार्टीवरून उशिरा आले होते. मला खूप झोप आली आहे. आवाज करू नका. तुमची कामं स्वतः करा. असं म्हणत तिनं ब्लँकेट डोक्यावर ओढलं आणि झोपली. गौतम शांतपणे तिच्याकडे पाहत होता. मनात पश्चातापाचा अग्निशिखा जळत होता. त्याच्या मनात सतत जानकीची आठवण येत होती. ती तर नेहमी माझे कपडे इस्त्री करून ठेवायची. नाश्ता गरमागरम टेबलावर मिळायचा आणि निघताना डबा हातात देत असे. पण अर्पिता काहीच करत नाही. मी ऑफिसला जायच्या आधी ती कधी उठलेली दिसली नाही आणि मी परत आलो की ती नेहमी पार्टीत किंवा शॉपिंगला गेलेली असते. हा रोजचाच नियम झाला आहे. प्रतिभाताई मात्र अजूनही आनंदात होत्या. त्यांचं घर महागड्या वस्तूंनी भरलेलं होतं, पण त्यांना कधीच समजलं नाही की त्यांचा मुलगा किती नाराज आहे. गौतमनेही आपल्या आईला काही सांगितलं नव्हतं. तो गपचूप नशीब मानून जगत राहिला. एका संध्याकाळी गौतम ऑफिसहून थकलेला घरी आला. पहिल्यांदाच त्याला अर्पिता घरी दिसली. तो सोफ्यावर बसलेला होता. अर्पिता खोलीतून म्हणाली, ऐकलं का? माझं डोकं खूप ठणकतंय. जरा बाम लावून डोकं दाबून द्या. गौतम थबकला. स्वतःच्या नवऱ्याला डोकं दाबायला सांगते हे त्याला अजिबात समजत नव्हतं. त्याला जानकी आठवली. ती नेहमी माझे पाय दाबायची. तिनं कधीच मला तिचं काम करायला सांगितलं नव्हतं. पण अर्पिता पूर्णपणे उलट होती. वडिलांच्या संपत्तीचा तिला घमंड होता. नवऱ्याला ती नवरा नव्हे तर नोकर समजत होती. गौतमसुद्धा तिच्या पैशांसमोर गप्प राहिला, कारण कुठेतरी त्यालाही त्या संपत्तीचा लाभ मिळत होता. तो हळूहळू तिचं डोकं दाबू लागला. मनात एक वेगळीच वेदना होती, पण तिला न ऐकता राहत येत नव्हतं. वर्ष सरत गेली. आता त्यांच्या लग्नाला 4 वर्ष पूर्ण झाली होती आणि गौतम एका मुलाचा बाप झाला होता. तरीही अर्पिताने त्याची किंमत ठेवली नव्हती. पण गौतम मनाशी म्हणायचा, किमान माझ्यावर घराची जबाबदारी नाही. माझ्या पगाराचं काय करतो हे कोणीच विचारत नाही. घराचा सगळा खर्च अर्पिताच उचलते, कारण ती वडिलांच्या व्यवसायात भागीदार होती आणि प्रत्येक महिन्याला तिला पैसे मिळायचे, जे ती प्रतिभाताईंना देत असे. प्रतिभाताईंना अजून काय हवं होतं? त्या पैसे पाहूनच आनंदी होत होत्या. पण गौतमला तरीही अनेक वेळा अपमान झाल्यासारखं वाटायचं. एकदा अर्पितानं त्याला बरोबर पार्टीला नेलं. त्या पार्टीत श्रीमंत घरातील मुलं आली होती. गौतम अर्पिताच्या मित्रांशी बोलू लागला तर अर्पिता त्याच्या शेजारी उभी होती. ती एका मुलाशी खूप हसत खेळत बोलत होती. ही गोष्ट गौतमला अजिबात आवडली नाही. त्याची बायको दुसऱ्या मुलाशी एवढं हसून बोलत आहे हे त्याला सहन झालं नाही.
पण अर्पिताला नवऱ्याची काहीही फिकिरी नव्हती. ती इतक्या सहजतेने त्या मुलाशी गप्पा मारत होती जणू गौतम नव्हे तर तोच तिचा नवरा आहे. तेवढ्यात वेटर ज्यूस घेऊन आला. सगळ्यांनी एक एक करून ग्लास घेतले. अर्पिता थोडी दूर उभी असल्यामुळे गौतमने स्वतः ग्लास उचलून तिच्याकडे द्यायला गेला. पण अर्पिता आपल्या मित्राशी हात हलवत बोलत असताना तिचा हात ग्लासला लागला आणि सगळा ज्यूस तिच्या ड्रेसवर सांडला. हे पाहून अर्पिता संतापली आणि रागाने ओरडली. तिने आपल्या मित्रांचाही विचार केला नाही आणि सर्वांसमोर गौतमला एवढं अपमानित केलं की त्याने लाजेने मान खाली घातली. अर्पिताचे मित्र त्याची थट्टा करत होते आणि अर्पिता देखील त्यांच्याबरोबर हसत होती. तिला नवऱ्याची काळजी नव्हती. ती तर पार्टीत मस्त रंगली होती. गौतम पार्टीतून बाहेर पडून एका कोपऱ्यात बसला आणि पार्टी संपण्याची वाट पाहू लागला. बराच वेळ गेला तरी अर्पिता परत आली नाही. मग गौतमने तिला फोन केला पण फोन स्विच ऑफ होता. तो आत जाऊन लोकांना विचारू लागला पण कोणालाच अर्पिताबद्दल काही माहिती नव्हती. अचानक त्याची नजर त्या मुलावर पडली ज्याच्याशी अर्पिता बोलत होती. गौतमने त्याला विचारलं तर तो म्हणाला अर्पिताला घरी जाऊन तासभर झाला. हे सांगताना त्याने एका विचित्र नजरेने गौतमकडे पाहिलं. जणू काही तो म्हणत होता, तुझी बायको तुला न सांगताच घरी गेली. त्या क्षणी गौतमला अर्पितावर फार राग आला पण त्याने स्वतःला आवरलं आणि पार्टी सोडून बाहेर पडला. रिक्षा पकडून तो घरी गेला. तिथे पाहतो तर अर्पिता खोलीत निवांत झोपली होती. त्याला तिच्याशी बोलायची इच्छाच झाली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गौतम उठला तेव्हा त्याच्यात तिला विचारण्याचं धाडस नव्हतं. राग ओसरला होता आणि त्याला ठाऊक होतं जर त्याने काही विचारलं तर अर्पिता अधिकच उद्धटपणे वागेल म्हणून तो गप्प राहिला. अशाच प्रकारे दिवस जात होते. एकदा ऑफिसवरून परतताना गौतमने घराबाहेर लोकांची गर्दी पाहिली. तो घाबरून धावत गेला तर समोर त्याचा मुलगा बेशुद्ध अवस्थेत पडलेला. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. लोक सांगत होते तो रस्त्यावर एकटाच खेळत होता. तेव्हा एका बाईकवाल्याने धडक मारून पळ काढला. अर्पिता मात्र घरी नव्हती. गौतमने तातडीने मुलाला उचललं आणि ज्या रिक्षाने तो आला होता त्याच रिक्षात बसून हॉस्पिटलला धाव घेतली. रिक्षात बसल्यावर त्याने अर्पिताला फोन करून सगळं सांगितलं तर ती म्हणाली, मी एका पार्टीत आहे, आत्ताच येऊ शकत नाही. तुम्ही त्याला हॉस्पिटलला घेऊन जा, मी थेट तिथे येते. हे ऐकून गौतमच्या मनात संताप उसळला पण त्याने मुलाला वाचवणं महत्त्वाचं समजलं. हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर डॉक्टरांनी आर्यनची गंभीर अवस्था पाहून त्याला लगेच आत नेलं. गौतम बाहेरच बाकावर बसून मुलासाठी प्रार्थना करू लागला. देवा, माझ्या मुलाला काहीही होऊ नये. त्याने अनेकदा अर्पिताला फोन केला पण तिने उचललाच नाही. जवळपास 2 तासानंतर ती हॉस्पिटलमध्ये आली. आल्यावर गौतमने तिला सगळी घटना सांगितली. तेव्हा ती थेट डॉक्टरांच्या केबिनमध्ये शिरली आणि घाईघाईने म्हणाली, कितीही खर्च झाला तरी आम्ही तयार आहोत. फक्त माझ्या मुलावर चांगला उपचार करा, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. डॉक्टर शांतपणे म्हणाले, मॅडम, पैसा नेहमी महत्त्वाचा नसतो. एवढ्या लहान मुलाचा अपघात कसा झाला? तुमचं लक्ष कुठे होतं? त्याच्या डोक्यातून खूप रक्त वाहून गेलं आहे. त्याचा जीव वाचवणं अत्यंत कठीण आहे. हे बोलून डॉक्टर दुसऱ्या पेशंटकडे निघून गेले. बाहेर येताच अर्पिता गौतमवर ओरडली, तुम्हीच माझ्या अर्णवची काळजी घेतली नाहीत. सगळं तुमच्यामुळे झालं आहे. गौतमला संताप आला. त्याच्या मनात विचार आला, आईचं खरं कर्तव्य म्हणजे लेकराची काळजी घेणं, पण ती दिवसभर फक्त पार्टी, शॉपिंग आणि मित्रांमध्ये व्यस्त. माझा मुलगा तर जणू अनाथासारखा राहत होता. मी ऑफिसहून आल्यावर त्याला खायला घालत होतो. अर्पिताला तर मुलाची फिकीरच नव्हती. आजही ती तसंच आयुष्य जगत होती जणू काही ती अजून अविवाहित आहे. पण आता वाद घालण्याची वेळ नव्हती. त्यांनी डॉक्टरांना सांगितलं, तुम्हाला कितीही पैसा हवा असेल
मी द्यायला तयार आहे, पण कसल्याही परिस्थितीत अर्णवचा जीव वाचवा. मात्र काही वेळाने अर्पिता म्हणाली, माझी तब्येत ठीक नाही, मी थोडा आराम करून येते. आणि मुलाला हॉस्पिटलमध्ये सोडून ती घरी निघून गेली. हे पाहून गौतमला आश्चर्य वाटलं. एक आई आपल्या मुलाला अशा अवस्थेत कसं सोडून जाऊ शकते. आज पुन्हा पुन्हा त्याला आपल्या चुकांची जाणीव होत होती. जर आज जानकी माझ्या आयुष्यात असती तर अशी वेळ आली असती का? तीच खरी घराची लक्ष्मी होती, माझी खरी अर्धांगिनी होती. अर्पितासारखी नव्हती, जिने कधीच मला मान दिला नाही. मी तिच्या बापाच्या संपत्तीच्या मोहात अडकलो आणि माझं आयुष्य तिच्या गुलामीत घालवलं. आज माझ्याकडे बंगला आहे, गाडी आहे, स्विमिंग पूल आहे, सगळी सुखसोयी आहेत, पण या सगळ्याला काहीच किंमत नाही. खरं तर मी माझं आयुष्य वाया घालवलं. तो हेच विचार करत होता. तेवढ्यात एक डॉक्टर धावत आला आणि म्हणाला, तुमच्या मुलाची अवस्था खूप गंभीर आहे. तो वारंवार तुमचं नाव घेत आहे. तुम्ही एकदा आत जा, त्याला भेटा. थोडं प्रेमाने समजावून सांगा. आम्ही त्याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत, पण त्याची तब्येत झपाट्याने खालावत आहे. गौतम घाबरून म्हणाला, कृपा करून एखाद्या मोठ्या डॉक्टरांना बोलवा, पण माझ्या मुलाला वाचवा. डॉक्टरांनी लगेच कुणाला तरी फोन केला आणि तिथून निघून गेले. काही वेळानंतर एक महिला डॉक्टर चेहऱ्यावर मास्क लावून ऑपरेशन थिएटरमध्ये शिरली. गौतमला मनोमन जाणवलं, हीच ती डॉक्टर आहे ज्यांना अर्णवचा जीव वाचवण्यासाठी बोलावलं आहे. थोड्याच वेळात एक नर्स ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आली आणि घाईघाईने म्हणाली, मॅडम, तुम्हाला आत बोलावत आहेत. तुमच्या मुलाची अवस्था खूपच गंभीर आहे. त्यांना वाटतं तुम्ही आत राहावं. आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. मुलाला प्रचंड रक्तस्राव झाला आहे, पण त्याची इच्छाशक्ती खूप प्रबळ आहे. सतत तुमचं नाव घेतोय. तुम्ही त्याला भेटला तर त्याला बळ मिळेल. गौतमचे डोळे पाणावले. त्याने थरथरत्या पायाने ऑपरेशन थिएटरमध्ये पाऊल टाकलं. आत आर्यन पांढऱ्या चादरीत झोपला होता. चेहऱ्यावर ऑक्सिजन मास्क, शिरांमध्ये सलाईन, मशीनवर हलके हलके चढणारे उतरते ग्राफ्स. गौतम त्याच्या जवळ बसला. त्याने मुलाचा लहानसा हात आपल्या हातात घट्ट धरला. आर्यन, बाबा आलाय रे, तू धीर धर बाळा. बघ, बाबा इथेच आहेत. तुला काही होऊ देणार नाहीत. आर्यनचे पापणी थोड्या हलल्या. त्याच्या डोळ्यातून एक अश्रू बाहेर आला आणि तो हलक्या आवाजात म्हणाला, बाबा, तुम्ही मला सोडणार नाहीसा ना? हे ऐकून गौतमच्या हृदयात हजारो बाण घुसले. त्याने अश्रूंनी धुसर डोळे पुसले आणि मुलाला मिठीत घेतल्यासारखं जवळ झुकून म्हणाला, नाही रे बाळा, बाबा तुला कधीच सोडणार नाही. तू फक्त धीर धर. तू माझा शूरवीर आहेस. तुझ्यासाठी बाबा जगाशी लढेल. तेवढ्यात डॉक्टरांचा आवाज आला, मिस्टर गौतम, वेळ वाया घालवू नका. आम्हाला लगेच ऑपरेशन सुरू करावं लागेल. गौतमने मुलाच्या कपाळावर चुंबन दिलं आणि थरथरत बाहेर जाऊ लागला. तेवढ्यात तिथे इतर डॉक्टरांबरोबरच ती महिला डॉक्टरही उभी होती. कदाचित ती स्पेशालिस्ट होती. तिने हळूच चेहऱ्यावरील मास्क काढला आणि तेव्हा गौतमच्या पायाखालची जमीन सरकली. ती दुसरी तिसरी कोणी नसून गौतमची पहिली पत्नी जानकी होती. जानकीही त्याच्याकडे थक्क होऊन पाहत होती. तिच्या डोळ्यात पाणी दाटलं. गौतमचं काळीज जोरजोरात धडधडू लागलं. त्याला कल्पनाच नव्हती की आयुष्य त्याला या वळणावर आणेल, जिथे त्याला जानकीचाच आधार घ्यावा लागेल. त्याच्या डोळ्यासमोर तो काळा दिवस तरळला, ज्या दिवशी त्याने आणि प्रतिभाताईंनी मिळून जानकीला घरातून बाहेर काढलं होतं. ती त्यांच्या पायावर पडून राहण्याची विनवण्या करत होती. जानकी अजूनही काही न बोलता त्याच्याकडे बघत होती. तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. जणू आज तिच्या मनाला न्याय मिळाल्याची जाणीव झाली होती. कारण घरातून धक्के देऊन बाहेर काढताना तिनेच म्हटलं होतं, एक दिवस न्याय नक्की होईल. तेवढ्यात गौतम स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही. तो धावत तिच्या पायावर पडला. मला माफ कर जानकी. माझा बदला माझ्या निरागस मुलाशी घेऊ नकोस.
तुला जी शिक्षा द्यायची असेल ती मला दे, पण माझ्या मुलाचा जीव वाचव. गौतम हात जोडून तिच्या पायावर रडत होता. तिथे उपस्थित असलेले सर्व डॉक्टर आणि नर्स त्याच्याकडे पाहत होते. जानकीने इतर डॉक्टरांना हलकासा इशारा केला. लगेच 2 नर्स मिळून गौतमला बाहेर घेऊन गेल्या. तो रडतच होता. जानकी, माझा बदला माझ्या मुलावर काढू नकोस. तुला जे पाहिजे ते मी करेन, पण माझ्या मुलाचा जीव वाचव. पण जानकीने एकदाही त्याच्याकडं पाहिलं नाही. तो ओरडतच बाहेर आला. तेवढ्यात अर्पिता आली. गौतमची अवस्था पाहून ती चकित झाली. तिने विचारलं, काय झालं? पण गौतम काहीच बोलला नाही. त्याच्यात इतकं धाडस नव्हतं की आपल्या भूतकाळाबद्दल सांगेल. आजवर त्याने जानकीबद्दल अर्पिताला काहीच सांगितलं नव्हतं. तिला तर त्याच्या पहिल्या लग्नाचीही कल्पना नव्हती. गौतमला फक्त एकच प्रश्न सतावत होता. जर जानकीने माझा राग माझ्या मुलावर काढला तर त्याचा जीव वाचवणं अशक्य आहे. जवळपास 2 तासानंतर ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला. डॉक्टर बाहेर आले. अर्पिता आणि गौतम दोघेही धावत डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी आनंदाची बातमी दिली. डॉक्टर, जानकीने तुमच्या मुलाचा जीव वाचवला आहे. हे ऐकून गौतम थक्क झाला. जिचं आयुष्य त्याने उद्ध्वस्त केलं होतं, त्या स्त्रीने आज त्याच्या मुलाला जीवनदान दिलं होतं. त्याला माहीत होतं की जानकीचं मन कोमल आहे, पण एवढ्या मोठ्या मनाची ओळख ती अजूनही देईल हे त्याच्या कल्पनेबाहेरचं होतं. सगळे डॉक्टर निघून गेले. जानकीही जायला लागली. तेवढ्यात गौतम तिला थांबवत हात जोडून म्हणाला, मी तुमचं उपकार कधीच विसरणार नाही. मी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तरीसुद्धा तुम्ही माझ्या मुलाचा प्राण वाचवलात. जानकी शांतपणे म्हणाली, मी एवढी कठोर हृदयाची नाही की एवढा जुना बदला एका निरपराध मुलावर काढेन. आणि तसंच मी ते सगळं केव्हाच विसरून गेले आहे, कारण आता मी माझ्या आयुष्यात पुढे निघून गेले आहे. असं म्हणत ती निघून गेली. अर्पितालाही आता सगळी खरी गोष्ट कळली. तिला धक्का बसला की एवढी मोठी गोष्ट गौतमने तिच्यापासून कशी लपवली. तिनं त्याच्याशी खूप वेळ वाद घातला आणि रागारागाने आपल्या मुलाला न भेटताच घरी निघून गेली. त्या क्षणी मात्र गौतमच्या मनाला उमगलं होतं, जीवनातली खरी श्रीमंती पैशात नसते, ती आपुलकीत आणि मान सन्मानात असते. नात्यात प्रेम आणि सन्मान नसेल तर कितीही संपत्ती असली तरी ती व्यर्थ ठरते. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.